हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचनवर्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत। अगदी 10 ते 15 मिनिटात तांदळाच्या पिठापासून झटपट अशा कुरड्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर सर्वात आधी जाडबोळाचा टोप घेतलेला आहे, जेणेकरून खाली बॅटर लागणार नाही। तर 2 ग्लास पाणी टोपामध्ये टाकून ते गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 मोठा चम्मच मीठ, कुरड्यासाठी मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं, आणि पाव चम्मच पापडखार टाकलेला आहे। पाण्याला उकळी येईपर्यंत तांदळाच्या पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर एक मोठा बाउल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। वजनी हे 300 ग्रॅम पीठ आहे। तर त्यामध्ये त्याच बाउलने 1.5 बाउल पाणी असं बसलेलं आहे, असं बॅटर तयार करून घ्यायचं। जसं आपण ढोकळ्याला वगैरे बॅटर बनवतो त्या पद्धतीने, लम्स राहतील नाही, म्हणजे गुठळ्या काहीच राहतील नाही, अशा पद्धतीनं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटर। तांदूळ भिजवणे आणि त्याचं पाणी चेंज करा, परत मिक्सर बनवून काढा, म्हणजे प्रोसेस खूप मोठी आहे आणि चव ही सारखीच लागते। तर उलट ह्या खूप लवकर होतात आणि अगदी खायला चविष्ट लागतात। तर पाण्याला उकळी आलेली आहे, 2 ग्लास पाणी टाकले होतं, तर त्यामधून अर्धा ग्लास पाणी काढून घेतलेलं आहे। जर पाणी आणखीन लागलं आपल्याला म्हणजे आपल्याला घट्ट वाटलं तर आपण ते पाणी वापरू शकतो। तर त्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं तांदळाचं पिठाचं बॅटर ते टाकलेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावरती व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं। गुठळ्या होती नाही याची काळजी घ्यायची, आणि गुठळ्या म्हणजे होतच नाही, कारण आपण जे तांदळाचं पीठ डायरेक्ट न टाकता त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये लम्स लवकर होतील नाही। तर आता बघू शकता पीठ बऱ्यापैकी शिजत येत आहे। जॉब करणाऱ्या गृहिणी किंवा ज्यांना गव्हाच्या चिकाची कुरडई अजिबात जमत नाही किंवा वेळ नाही मिळत, तर त्यांच्यासाठी अतिशय छान अशी हे झटपट होणारी कुरड्यांची रेसिपी आहे। तर चीक बघू शकतात, जेवढं पीठ घट्ट होतं आहे, तर मग ते लाटण्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचं। बघू शकता असा हटून घ्यायचा चीक, म्हणजे गुठळ्या होत नाही, एकसारखं फिरवत राहायचं। खरी मेहनत चीक शिजवण्यावर असतो। आता हे पीठ खूप छान असं फेटून घेतलेलं आहे, त्यामुळे बघू शकता लम्स अजिबातच गुठळ्या राहिलेले नाही आहेत। जवळपास 5-1 मिनिट तरी हे पीठ असं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे, आणि बघू शकता घट्ट व्यवस्थित असा चीक तयार झालेला आहे हा पाक। त्याला वाफून घ्यायचं आहे, जवळपास 10-1 मिनिट तरी वाफून घ्या पिठाला। वाफून घेतल्यामुळे कुरडीच्या कळा तुटत नाहीत, आणि कुरडी लगेच 10-15 मिनिटात टाकल्यानंतर उचलली जाते, म्हणजेच तो चीक व्यवस्थित शिजतो। तर तेच प्रमाण आहे की तुम्ही पाणी, तांदळाचं आणि पिठाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण आणि शिजवण्याची वेळ, वाफवण्याची। तर बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर पीठ छान वाफलेलं आहे। पाण्यामध्ये टाकून बघितलं आहे गोळा, तर व्यवस्थित असं तरंगतो आहे, म्हणजेच आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे। थोडासा गोळा पाण्यामध्ये टाकून बघायचा, नाही समजत तर की चीक शिजलेला आहे की नाही, तर तो तरंगतो आहे, म्हणजे भरते येतो आहे, तर आपला चीक असा व्यवस्थित शिजला असं समजायचं, किंवा हाताला असं पाणी लावून बघायचं, चिटकत नाही आहे, म्हणजे चीक छान शिजलेला आहे। परत 5-1 मिनिट आणखीन गॅस बंद करून झाकण ठेवून तो तसंच चीक गरम आहे तर छान वाफेवर तो व्यवस्थित होतो। त्यानंतर असं सोऱ्या घ्यायचा साचा, आणि त्यामध्ये बॅटर टाकून प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे मी मोठा, खाली एखादा कॉटनचा कापड टाका आणि त्यावर प्लॅस्टिकचं हे टाकून बघू शकता छान अशा कुरड्या तयार होत आहे। अतिशय सुरेख दिसतात आहे, आणि त्याच्या कळा बघू शकता, ती हळूच, म्हणजे असं जास्त प्रेस करण्याची गरज नाही आहे,
खूप छान असा व्यवस्थित चीक शिजलेल्यामुळे त्याच्या कळा खूप छान सुटत आहे. नवशिके असतील ज्यांना अजिबात कुरड्यांचं काही जमत नाही, प्रमाण समजत नाही, तर त्यांनी पाणी, पिठाचं प्रमाण आणि चीक शिजवण्याचं या 2-3 गोष्टी लक्षात ठेवून म्हणजे ते फॉलो केलं व्यवस्थित तर अजिबातच कुरड्यांचा चीक किंवा कुरड्यांचा जो बेत आहे तो चुकणार नाही. एक दिवस पूर्ण फॅनखाली सुकत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये दिवसभर सुकून घेतलेले आहेत. बघू शकता पांढरी शुभ्र अशी कुरडी तयार झालेली आहेत, सुकून घेतलेले आहेत छान. तर आता कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवायचं तेलाचं तापमान आहे जे म्हणजे गरम केलेलं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेणेकरून कुरड्यांमध्ये तेल जास्त ॲब्झॉर्ब होणार नाही किंवा तेल खूप कडकडीत गरम असलं तर कुरडी पटकनी होते. बघू शकता आणि त्याला अजिबात अशी तेलकट होत नाही कुरडी. हाय फ्लेमवर आणि तेल एकदम छान गरम आहे तर टाकताच एकदम फुलते आहे कुरडी आणि दुप्पट तिप्पट अशी कुरडी फुलून तयार झालेली आहे. बघू शकता. आजची तांदळाच्या कुरड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन अवश्य भेट द्या. नवीन रेसिपी आहेत आणि मुलांसाठीही टिफिनसाठी भरपूर अशा आयडिया आहेत नाश्त्याच्या, ब्रेकफास्टच्या. तर तुम्ही तिथे जाऊन नक्की व्हिजिट द्या आणि रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता खूप छान अशा फुलत आहेत. तेलाचं तापमान जास्त ठेवायचं म्हणजे टाकता बरोबर लगेच कुरडी फुलते. तर बघू शकता मस्तपैकी अशा दुप्पट तिप्पट कुरडी फुलली आहे. तर या उन्हाळ्यामध्ये तांदळाची कुरड्याची रेसिपी नक्की बनवून बघा आणि रसाबरोबर आस्वाद घ्या. आणि बघू शकता खूप छान अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी